वृद्धापकाळ म्हणजे एकदम सगळं संपणं असा गैरसमज आपल्या मनात खोलवर बसलेला असतो. पण प्रत्यक्षात शरीर कधीच अचानक हार मानत नाही. ते खूप आधीपासून सूक्ष्म संकेत देऊ लागते. हे संकेत इतके सामान्य असतात की ते आजार किंवा धोक्याचे वाटतच नाही. त्यामुळे थोडं अशक्त वाटत असेल, आज मूड नसेल असं म्हणून आपण ते सहज बाजूला सारतो आणि महत्वाची गोष्ट आपल्या नजरेआड जाते. मित्रांनो, खरं तर मानवी शरीर ही एक विलक्षण समजूतदार यंत्रणा आहे. जेव्हा त्याला जाणवू लागतं की आतली ताकद कमी होत आहे, आपले अवयव पूर्वीसारखी साथ देत नाही, तेव्हा ते हळूहळू आपली गती कमी करू लागतं. हा प्रवास अचानक सुरू होत नसतो. कधी काही महिने तर कधी वर्षभर आधीच शरीर आपल्याला इशारे देत असतं की आयुष्याचा वेग बदलतो आहे. पण आपण त्या इशाऱ्यांची भाषा समजून घेत नाही, कारण सुरुवातीला ते वेदना, आजार किंवा मोठ्या समस्यांसारखे दिसत नाही. ते अगदी रोजच्या आयुष्याचा भाग वाटतात. आणि मग एक दिवस सगळं संपतं आणि जेव्हा आपण मागे वळून पाहतो आणि आपल्याला जाणवतं की हे सगळं तर खूप आधीपासून सुरू झालेलं होतं, त्यावेळी मनामध्ये फक्त अपराधी भावना उरते. बोलायच्या अनेक गोष्टी अपूर्ण राहिलेल्या असतात. प्रेम व्यक्त करायची वेळ निघून गेलेली असते. आणि सर्वात वेदनादायक म्हणजे त्या व्यक्तीसोबत शांत जवळचे क्षण घालवण्याची संधी आपण गमावलेली असते. म्हणूनच अशा संकेतांची वेळेत जाणीव होणं फार महत्त्वाचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही महत्त्वाचे बदल समजून घेणार आहोत जे अनेक वृद्ध व्यक्तींच्या शेवटच्या काळामध्ये हळूहळू दिसू लागतात. ते लक्षणं वेळेत ओळखणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला आणि अनेकदा दुर्लक्षित होणारा संकेत म्हणजे कारणाशिवाय वजन कमी होणं. सुरुवातीला हा बदल फारसा धोकादायक वाटत नाही, कारण तो अगदी रोजच्या आयुष्यात मिसळलेला असतो. कपडे सैल वाटू लागतात, अंगावरची साडी किंवा शर्ट आधीसारखा भरलेला दिसत नाही, बेल्ट एक दोन छिद्र मागे सरकतो आणि हे सगळं आपण सहज स्वीकारतो. घरातल्या मंडळींकडून वय झालं की असंच होतं किंवा थोडं चुकलं म्हणजे काय बिघडलं अशी वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात. पण खरं सांगायचं तर वृद्धापकाळात सुद्धा कोणताही प्रयत्न न करता अचानक वजन घटणं हे सामान्य लक्षण नाहीये. हा बदल हळू असल्यामुळे तो धोक्याचा वाटत नाही, पण तोच त्याचा सर्वात मोठा धोका असतो. तो नकळतपणे आपल्या समोर उभा राहतो आणि आपण त्याकडे लक्षच देत नाही. महत्वाचं म्हणजे हे वजन कमी होणं केवळ चरबी कमी होण्यापुरतं मर्यादित नसतं. त्यामागे शरीरातील स्नायूंची झीज लपलेली असते. स्नायू म्हणजे केवळ ताकद नाही, तर चालणं, उठणं, बसणं, समतोल राखणं आणि आजारांशी लढण्याची क्षमता. जेव्हा शरीर अन्न नीट पचवू शकत नाही, प्रथिनं योग्य रीतीने वापरू शकत नाही, तेव्हा सर्वप्रथम स्नायूंवर परिणाम होऊ लागतो. त्यामुळे पाय कमजोर वाटू लागतात, चालताना डगमगायला होतं, थोड्या निष्काळजीपणात पडण्याची शक्यता वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे साधा सर्दी ताप सुद्धा दीर्घकाळ टिकणारा त्रास बनू शकतो. अनेकदा यासोबत भूक कमी होणंही सुरू होतं. जेवणाची चव लागत नाही, 2-4 घासातच पोट भरल्यासारखं वाटतं आणि व्यक्ती नकळतपणे खाणं कमी करत जाते. बाहेरून पाहिलं तर हे सगळं अगदी शांतपणे घडत असतं, पण आतून शरीर झपाट्याने कमजोर होत असतं. अशा वेळी कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे जास्त खायला लावणं, आवडते पदार्थ बनवणं, पौष्टिक शेक्स देणं, आणखी थोडं खा असा आग्रह धरणं. मित्रांनो, हे प्रयत्न प्रेमातून केलेले असतात, पण जर एवढं करूनही वजन घटणं थांबत नसेल तर हे समजून घ्यायला हवं की प्रश्न फक्त आता अन्नाचा नाहीये, हा शरीराच्या आत चाललेला खोल बदल असतो. अशा परिस्थितीत जबरदस्तीपेक्षा समजूतदारपणा अधिक गरजेचा ठरतो. हलकं, सहज पचणारं अन्न, पुरेसं पाणी, आराम आणि मानसिक आधार यांना जास्त महत्त्व द्यायला लागतं. अचानक वजन कमी होणं हा शरीराचा पहिला आणि स्पष्ट इशारा असतो की आत काहीतरी बदलत आहे आणि गती कमी होत आहे. तो इशारा दुर्लक्षित न करता वेळेत ओळखणं, समजून घेणं आणि त्या व्यक्तीच्या सोबत अधिक संवेदनशीलतेने वागणं हेच खऱ्या अर्थाने काळजी घेणं ठरतं. मित्रांनो, सततचा थकवा हा दुसरा मोठा संकेत असतो. हा थकवा दिवसभर काम केल्यामुळे आलेला नसतो ना, तो एका रात्रीच्या झोपेने दूर होणारा असतो. वृद्ध व्यक्ती सकाळी उठतानाच दमलेली वाटते, जणू काही झोपेने शरीराला विश्रांतीच दिली नाही. पलंगावरून उठण्यासाठी मन तयार होत नाही. 2-4 पावलं चालताना दम लागतो आणि अगदी साध्या दैनंदिन गोष्टी जसे की कपडे बदलणं, दात घासणं, जेवण करणं, कुणाशी 2 शब्द बोलणं सुद्धा ओझ्यासारखं वाटू लागतं. बाहेरून पाहणाऱ्यांना हे आळस, नकारात्मकता किंवा उत्साहाचा अभाव वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हा थकवा मनाचा नसून शरीराचा असतो. हा असा थकवा असतो की जो मी प्रयत्न करतोय पण शरीर साथ देत नाही ही भावना निर्माण करतो आणि त्यामुळे व्यक्ती आतूनच हळूहळू खचत जाते. मित्रांनो, खरं पाहिलं तर ह्या टप्प्यावर शरीर एक महत्त्वाचा निर्णय घेत असतं, उरलेली ऊर्जा वाचवायची.
हृदयाची कार्यक्षमता पूर्वीसारखी राहत नाही, रक्ताभिसरणाचा वेग कमी होतो, स्नायूंना आणि मेंदूला मिळणारा ऑक्सिजन कमी पडू लागतो. परिणामी शरीर आपोआप गती कमी करतं. मेटाबॉलिझम संथ होतो, त्यामुळे ऊर्जा निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावते आणि म्हणूनच वृद्ध व्यक्ती जास्त वेळ झोपतात, थोड्याशा हालचालीने थकतात आणि फार काळ जागृत किंवा सतर्क राहू शकत नाही. कधी कधी काही तास ते बरे वाटतात, बोलतात, हसतात, थोडंफार कामही करतात आणि अचानक जणू बॅटरी संपल्यासारखी सगळी ताकदच निघून जाते. हा अचानक येणारा अशक्तपणा अनेकांना घाबरवतो, पण ती शरीराची नैसर्गिक बचाव यंत्रणा असते, ज्यात शरीर अत्यावश्यक क्रियांना प्राधान्य देऊन बाकी सगळं कमी करत जातं. या सततच्या थकव्याचा सगळ्यात वेदनादायक परिणाम शरीरावर नाही तर मनावर होत असतो. जे लोक आयुष्यभर स्वावलंबी होते, निर्णय घेणारे होते, घर चालवणारे होते, ते आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहू लागतात. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाला मोठा धक्का बसतो. मी इतरांवर ओझं तर नाही ना, अशी भावना मनात घर करू लागते. लाज, अपराधीपणा आणि निराशा यामुळे ते हळूहळू बोलणं कमी करतात, एकटेपणा स्वीकारतात आणि आपली गरज सांगणंही टाळतात. अशावेळी त्यांना थोडं चालत जावं, सक्रिय राहावं, आळस सोडावा असं म्हणणं उपयोगाचं ठरत नाही. उलट ते अधिक दुखावणारं ठरू शकतं. त्याऐवजी त्यांच्या मर्यादा समजून घेणं, त्यांचा थकवा स्वीकारणं आणि त्यांच्यासोबत शांतपणे प्रेमाने उपस्थित राहणं हे अधिक महत्त्वाचं असतं. कारण हा थकवा आजार नसून अनेकदा शरीराच्या शेवटच्या प्रवासाचा एक नैसर्गिक भाग असतो, ज्यात शरीर हळूहळू थांबण्याची तयारी करत असतं. मित्रांनो, तिसरा संकेत आहे स्मरणशक्ती कमी होणं आणि वागण्यात फरक पडणं. सुरुवातीला तो फारसा धोक्याचा वाटत नाही. एखादं नाव आठवत नाही, वस्तू कुठे ठेवली आहे हे विसरलं जातं किंवा तीच गोष्ट पुन्हा पुन्हा विचारली जाते. आपण सहज म्हणतो की वय झालंय, विसरायला होणारच. पण हळूहळू लक्षात येतं की हा बदल फक्त विसरभोळेपणापुरता मर्यादित नाही. पूर्वी जे लोक खूप बोलके होते, आठवणी सांगायचे, घरातल्या सगळ्या घडामोडींमध्ये रस घ्यायचे, तेच लोक आता संभाषणात गोंधळतात, विषय तुटक होतो किंवा मध्येच शांत होऊन जातात. कधी कधी ते स्वतःच्याच वाक्याचा अर्थ विसरतात किंवा समोरच्याचं बोलणं त्यांना नीट समजत नाही. हा बदल हळूहळू वाढत जातो आणि त्यामुळे व्यक्ती स्वतःलाच अपरिचित वाटू लागते. मित्रांनो, ह्या बदलामागे मनाचा दोष नसून शरीरात, विशेषतः मेंदूमध्ये चाललेली प्रक्रिया कारणीभूत असते. जसजसा मेंदूपर्यंत जाणारा रक्तप्रवाह कमी होतो, तसतसा ऑक्सिजन आणि पोषण द्रव्यांचा पुरवठा घटतो. मेंदू हा सतत ऊर्जा मागणारा अवयव असल्यामुळे ही कमतरता त्याच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करते. विचार करण्याची गती मंदावते, निर्णय घेणं कठीण होतं आणि भावना नियंत्रित ठेवणं अवघड जातं. म्हणूनच काही वृद्ध व्यक्ती अचानक फार शांत, अलिप्त वाटू लागतात, जणू त्यांना आजूबाजूच्या जगाशी काही घेणं देणंच उरलेलं नाही. तर काही वेळा याचं उलट ते चिडचिडे, अस्वस्थ किंवा विनाकारण घाबरलेले दिसू लागतात. हा स्वभावाचा बदल नसतो ना हट्टीपणा असतो. हा मेंदूचा हळूहळू थांबण्याचा, शक्ती कमी करण्याचा एक नैसर्गिक टप्पा असतो. मित्रांनो, कुटुंबासाठी हा काळ सर्वात जड आणि भावनिक असतो, कारण प्रिय व्यक्ती शारीरिकरित्या समोर असते, पण मानसिकदृष्ट्या जणू दूर जात असल्यासारखी वाटते. ते आधीसारखे राहिले नाहीत ही जाणीव मनाला टोचत राहते. अशावेळी त्यांना सतत दुरुस्त करणं, चुकीवरून चिडणं किंवा लक्ष दे, आठव, असं का वागतोय असं म्हणणं परिस्थिती अधिकच कठीण करू शकते. त्याऐवजी त्यांची अवस्था स्वीकारणं, त्यांना त्यांच्या गतीने जगू देणं जास्त महत्त्वाचं ठरतं. हळू आवाजात बोलणं, त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहून संवाद साधणं, हात धरून काही वेळा शांत बसणं, हे सगळं शब्दांपेक्षा जास्त सुरक्षिततेची भावना देतं. कारण ह्या टप्प्यावर त्यांना सल्ल्यांची नाही तर समजून घेणाऱ्या, शांत आणि प्रेमळ उपस्थितीची सर्वात जास्त गरज असते. चौथा संकेत म्हणजे वारंवार आजारी पडणं आणि जखमा उशिरा भरणं. इन्फेक्शन वाढणं आणि जखमा उशिरा भरणं हा चौथा संकेत शरीराच्या आत चाललेल्या कमकुवतपणाला स्पष्टपणे समोर आणतो. वृद्ध व्यक्ती जी पूर्वी क्वचितच आजारी पडायची, ती आता वारंवार सर्दी, खोकला, ताप किंवा इतर लहान मोठ्या इन्फेक्शनने त्रस्त दिसू लागते. साधा युरिन इन्फेक्शन किंवा त्वचेवरची किरकोळ जखम देखील पटकन बरी न होता दिवसेंदिवस टिकते. आधी ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जायचं त्या आता त्रासदायक आणि थकवणाऱ्या ठरू लागतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होत जाते. शरीराला बाहेरून येणाऱ्या जंतूंसोबत लढण्याची क्षमता राहत नाही. त्यामुळे आजार पुन्हा पुन्हा डोकं वर काढतात. हे सगळं अचानक होत नाही, पण एकदा का सुरू झालं की शरीराच्या अशक्तपणाचं स्पष्ट चित्र समोर आणतं. मित्रांनो, ह्या अवस्थेत आणखी एक महत्त्वाचा बदल दिसतो. औषधांचा परिणाम पूर्वीसारखा जाणवत नाही.
आधी जे औषध 2-3 दिवसांमध्ये आराम देत होतं तेच आता आठवडाभर घेऊनही फारसा फरक पडत नाही. मित्रांनो, याचं कारण औषध चुकीचं आहे असं नसून शरीराची प्रतिसाद देण्याची क्षमता ही कमी झालेली असते. रक्ताभिसरण मंद झाल्यामुळे औषध शरीरात योग्य वेगाने आणि योग्य ठिकाणी पोहोचत नाही. जखम भरून येण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य आणि ऑक्सिजन त्या जागेपर्यंत पोहोचायला उशीर होतो. त्यामुळे जखम भरायला खूप वेळ लागतो किंवा ती पुन्हा उघडते. विशेषतः जे वृद्ध खूप जास्त वेळ पलंगावर असतात त्यांच्यामध्ये प्रेशर सोर्सचा धोका वाढतो. ही जखम एकदा झाली की ती सहज बरी होत नाही आणि इन्फेक्शनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी कुटुंबाला सतत भीती वाटते आणि परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनते. या टप्प्यावर विचार करण्याची दिशा बदलणं फार गरजेचं असतं. प्रत्येक वेळी आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी सगळी शक्ती खर्च करण्यापेक्षा त्या व्यक्तीला शक्य तितका आराम आणि शांतता कशी मिळेल ह्याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं ठरतं. स्वच्छता राखणं, त्वचेची योग्य काळजी घेणं, वेळेवर पाणी पाजणं, त्यांची वेदना आणि अस्वस्थता कमी करण्याकरिता प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी औषधांइतक्याच कधीकधी त्याहूनही जास्त महत्त्वाच्या ठरतात. कारण हा टप्पा शरीराच्या लढण्याचा नसून हळूहळू शांत होण्याचा असतो. या काळामध्ये उपचारांपेक्षा समज, संवेदनशीलता आणि आरामदायक वातावरण देणं हेच त्या व्यक्तीसाठी आणि कुटुंबासाठी सर्वात मोठा आधार बनतं. 5वा आणि शेवटचा इशारा श्वास घेण्याच्या पद्धतीत आणि रक्ताभिसरणात होणाऱ्या बदलांमधून दिसू लागतो आणि हा टप्पा पाहणं कुटुंबासाठी सर्वात जड असतो. जो श्वास पूर्वी सहज, समतोल आणि नॉर्मल वाटायचा तो आता अनियमित होऊ लागतो. कधी श्वास खूप संथ आणि खोल होतो तर कधी अचानक खूप वेगवान, जणू शरीर हवा पकडण्याचा प्रयत्न करत आहे. काही वेळा श्वास घेताना आवाज येतो, छातीमध्ये घरघर ऐकू येते किंवा 2 श्वासांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त वेळ थांबा घेतला जातो. हे सगळं पाहून घरच्यांच्या मनात भीती निर्माण होते. काहीतरी चुकतंय, ताबडतोब काहीतरी करायला हवं. पण वास्तव असं असतं की अनेक वेळा हे बदल कोणत्याही त्रासाचं लक्षण नसून शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असतात. याच काळामध्ये रक्ताभिसरणातील बदल अधिक स्पष्टपणे दिसू लागतात. हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यामुळे रक्त शरीराच्या टोकाच्या भागांपर्यंत, जसं की हात, पाय, बोटं, पूर्वीसारखं पोहोचत नाही. त्यामुळे हातपाय थंड पडतात, कधी निळसर किंवा जांभळट दिसू लागतात आणि पायांमध्ये सूज येऊ शकते. शरीर जड, सुस्त आणि थकलेलं वाटू लागतं. फुफ्फुस आणि हृदय आता पूर्ण ताकदीने काम करू शकत नाही. म्हणून शरीर आपोआपच ऊर्जा वाचवण्याच्या आणि कार्य कमी करण्याच्या दिशेने जातं. बाहेरून हे बिघडणं वाटतं, पण आतून पाहिलं तर हा शरीराचा एक शांत, हळूहळू होणारा थांबा असतो. या टप्प्यावर सर्वात गरजेची गोष्ट म्हणजे गोंधळ, घाई किंवा घबराट टाळणं. कारण तणाव आणि अस्वस्थता ही त्या व्यक्तीसाठी अधिक त्रासदायक ठरू शकते. मित्रांनो, जर हे संकेत वेळेत ओळखले गेले तर कुटुंबाला एक महत्त्वाची संधी मिळते. त्या व्यक्तीच्या शेवटच्या काळाला सन्मान, प्रेम आणि शांततेने भरून टाकण्याची. मित्रांनो, ह्या सगळ्या संकेतांकडे पाहिलं, समजून घेतलं की एक गोष्ट नक्कीच जाणवते. हा प्रवास आयुष्याच्या शेवटच्या अध्यायाचा आहे. शरीर जेव्हा हळूहळू थांबू लागतं तेव्हा ते आपल्याकडून उपचारांपेक्षा अधिक समज मागत असतं, औषधांपेक्षा माणुसकी मागत असतं. त्या क्षणी काय करायचं ह्यापेक्षा कसं सोबत राहायचं हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण अनेक वेळा आपण काही बदलू शकत नाही, काही थांबवू शकत नाही, पण आपण त्या व्यक्तीच्या बाजूला उभं राहू शकतो. शांतपणे, न बोलता, फक्त उपस्थित राहून, आणि तेवढंच पुरेसं असतं. कधी कधी आयुष्य आपल्याला शेवटचा वेळ देतं, हात धरून बसण्याचा, डोळ्यांमध्ये पाहून हसण्याचा, न बोलता प्रेम व्यक्त करण्याचा. पण आपण तो वेळ गमावतो कारण आपल्याला वाटतं की अजूनही वेळ आहे. पण प्रत्यक्षात मात्र आपली जाणीव उशिरा येत असते आणि जेव्हा ती येते तेव्हा खूप काही निसटून गेलेलं असतं. म्हणूनच ह्या संकेतांची ओळख म्हणजे भीतीची सुरुवात नाही तर प्रेम जाग होण्याची संधी असते. या टप्प्यावर शब्दांची, उपदेशांची गरज नसते. गरज असते ती फक्त आपुलकीची, संयमाची आणि शांततेची. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या हेल्थ रिलेटेड कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.